आज होतं आत्याच्या पोराचं लग्न. नमस्कार मंडळी, प्रियंका चिमणी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर वराड निघण्यासाठी घरातून सर्व नवरदेवाची वराड निघली. सर्वांचा डान्स वगैरे चालू होता, कारण की साऊंड वगैरे लावलेलं म्हणजेच DJ लावलेला. त्यानंतर तिथं बंद झाला आणि गाडीसुद्धा लावलेला. सर्वजण आम्ही डान्स करत चाललेली. ही माझी मोठी ताई खूप सुंदर असं डान्स करतात, ते छान असं डान्स वगैरे करतात. आणि मी सुद्धा डान्स करायला घेतलं तर मध्येच गाणं बंद पडलं. मग काय म्हटलं जाऊ दे, नंतर नाचता येईल. मग काय प्रिशाला घेतलं आणि प्रिशा मात्र कोणाकडे जात नाही हे सर्वांना माहीत होतं. मग काय मलाच तिला घ्यावं लागलं. मग तिला घेत मी बाकीच्या गोष्टीसुद्धा काय होत्या ते केल्या. फायनली गाडीसुद्धा हल्ली, जे की आम्हाला मंगल कार्यालयामध्ये जायचं होतं तिकडे जाण्यासाठी गाडी हल्ली. मग तिथून पुढे आम्ही मंगल कार्यालयामध्ये सुद्धा पोहोचलो. जरा लेटच झालं आम्हाला. तिथं पोहोचल्यानंतर सर्वजण इकडे तिकडे गेलेले होते, कारण की अजून नवरीचं वराड अजून आलेलंच नव्हतं. कारण की आम्हाला डायरेक्टली आतमध्ये सोडत नाही, तर आम्हाला बाहेरच थांबावं लागलं. कारण आतमध्ये जाण्याच्या आधी आहे ना, पाण्यापासून पाणी असं कळशीतलं पाणी जे असतं ना ते पाणी ओततात. त्यानंतरच आम्हाला आतमध्ये प्रवास केला जातं की मंगल कार्यालयामध्ये. त्यानंतर नवरीचे इकडचे पण आले होते. मस्त असं साखर वगैरे चाडून छानपैकी गोडवा केला आणि त्याच्यानंतर आहे ना गळ्यात गळा घालून आतमध्ये ओढलं जातं. त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर मंगल कार्यालयामध्ये नवरी तर आमची इतकी जास्त खुश होते आणि दिसते पण खूप सुंदर बरं का. आणि नंतर नवरदेवाचं साखरपुड्याची तयारी चालू होती. त्याचंसुद्धा मस्त असं दिदी आवरून वगैरे घेत होते. आणि नंतर ते हळदीचा कार्यक्रम चालू होता, जे की हळद वगैरे मिक्स करायचं काम चालू होतं. आणि प्रिशा झोपली होती म्हणून आजीकडे मी तिला दिलेली होती. तर प्रिशा पण आजीच्या मांडीवर झोपून गेलेली होती. त्यानंतर त्यांचं इकडं चाललेलं, तोपर्यंत मी सुद्धा आवरून घेतलं. तर ह्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेलाच आहे आणि लिंक मी आपल्या स्टोरीला दिलेली आहे. तर नक्की तुम्ही जाऊन बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही ते सुद्धा करा, लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. तर सर्वजण आवरून डायरेक्ट जेवायलाच गेले, कारण की ना लग्नाला लेट होणार होतं. आणि मग आम्ही जेवायला बसलो. जेवणामध्ये मेनू तर खूप छान असं होता बरं का. आणि जेवणसुद्धा पोटभर जेवलो आणि टेस्टी तर खूप जास्त होतं जेवण. आणि त्यानंतर ना आमचं जेवणसुद्धा झालं. आणि मी तर आधी गुलाबजामुनच खाल्लं. आणि कोणाकोणाला गुलाबजामुन आवडतं तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथं लग्नाचा टाईम झाला आणि नवरदेवाला मस्त असं आवरत होते. आणि त्यानंतर ना मी प्रिशाला घेऊन बाहेर गेले. साऊंडसुद्धा लावलेला, तिथंसुद्धा DJ छानपैकी आमचा डान्स चाललेला होता. आणि तिथंसुद्धा छान असा डान्स घेतला, म्हणजेच प्रिशाला घेऊनच मी डान्स केला, कारण प्रिशा कोणाकडे जात नव्हती. आणि तिथून पुढे ना डान्स वगैरे केला. येणारा व्हिडिओ माझा हळदीचा असेल तर बघायला अजिबात मिस करू नका. सो असो. त्यानंतर ना नवरदेव पण आमचा जाम खुश होता. मस्तपैकी नवरदेवाला घेऊन मग आम्ही डान्स वगैरे केला. खूप छान वाटलं बरं का सर्वजण एकत्र. आणि लग्नाच्या वेळेसच असं सर्वजण एकत्र यायला भेटतं, असं तर कोणाला एकत्र यायला भेटतच नसतं. त्यानंतर प्रिशाला घेऊन मी थांबले बाहेर. आणि नंतर ते जे अक्षिदासुद्धा पडला खूप छान असं. आणि नंतर ना त्यांचे काही व्हिडिओ वगैरे होते ते सर्व झाले. खूप सुंदर असं लग्न पार पडलं आणि खूप छान असं वाटलं लग्नामध्ये. सो असा होता माझा दिवस. आणि नंतर ना नवरदेवाला सुद्धा जेवण वगैरे चारलं, त्यांना पण खूप जास्त भूक लागलेली. सो असा होता दिवस. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओवर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.